आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो सर, तुम्ही एवढा अर्जंट मध्ये का बोलवलंय मला? काम आहे म्हणून। मी काय तुला गप्पा मारायला बोलवेन का? तसं नाही सर, मला काय वाटलं तुम्ही जे खेळताय ना हे खेळायला वगैरे बोलवलं की काय? नाही, मला हे खेळता येत नाही सर, मला घाबरायला झालं। ते तुम्ही विटी दांडू आणि ते लगोरी बिगोरी खेळत नाही का? ते बेस्ट आहे एकदम। तुला या महिन्याची सॅलरी नकोय का? सर मी मस्करी करतोय हो, तुमचा मूड फ्रेश करतोय। माझा मूड खराब करतोस तू। ओके सर, मला वाटलेलं माणसात थोडा बदल होतो ना, तसं तुमच्यात झाला असेल। माझ्यात नाही झालाय बदल, कळलं? पण आपल्या ऑफिस मध्ये होणार आहे। सर पण ऑफिस तर माणूस नाहीये ना? हा, पण ऑफिस मधली माणसं बदलू शकतात ना। हा म्हणजे आपल्या ऑफिस मधली माणसं बदलणार आहेत, कळलं? तू आता नीट लक्ष देऊन ऐक। एक नोटीस लावायची आहे, मी काही पॉइंट्स काढलेत, लिहून घे। हा सर, मोबाईल मध्ये लिहून घेतो सर। बोला सर। पॉइंट नंबर 1, हा मुली माझ्या समोर येऊ शकत नाहीत। सर तुम्ही काय मजाक करता का हो? हा? आता इथे कोण खेळणार कोण नाही तुम्ही नाही ठरवू शकत सर। इथे पोरी पण खेळू शकतात, काय सौजस? हो ए निघ निघ इथून। सर सॉरी सर, मी लिहितो सर, मी लिहितो। मुली माझ्या समोर येऊ माझ्या समोर नाही, सरांसमोर येऊ शकत नाही। सर हे छापून कुठे गेटवर लावायचंय? ए ऑफिस मध्ये लावायचं। अच्छा, आपल्या ऑफिस मध्ये लावायचंय। एक मिनिट सर, आपल्या ऑफिस मध्ये का लावायचंय सर? आपल्या ऑफिस मध्ये तर बायकाच नाहीयेत, मग ही नोटीस कशाला? पॉइंट नंबर 2, हा? स्त्रिया ऑफिस मध्ये सामान विसरू शकत नाहीत। पॉइंट नंबर 3, चुकून सामान सुमन विसरल्याच तर ते परत मिळणार नाही। पॉइंट नंबर 4, विनाकारण ऑफिस मध्ये बडबड करत बसायचं नाही। शारू, मगाशी मावशी सांगत होत्या की तू कुठेतरी जॉब साठी अप्लाय केलायस, त्याचं काय झालं? काही कळलं का? नाही, ते वर्कआउट नाही झालं। शरू, मी एक कंपनी सुरू करतोय नवीन। म्हणजे आता बोलणं सुरू आहे, पण विचार आधीच होता माझा। आणि असं ठरवलं होतं की लग्न झाल्यानंतर ऍक्च्युअल प्रोसेस सुरू करायची। सो त्यासाठी मला स्टाफ लागणारच आहे। सो तू कर की अप्लाय। तुझ्या कंपनीत? ताई, हे तर एकदम भारी आहे। म्हणजे तुला चालणार असेल तर। अरे ताईला चालेलच की, हो ना? हा, फक्त मी रिकमेंडेशन नाही करणार म्हणजे। कम ऑन दादा, शरूला त्याची गरजच नाहीये। मी करते अप्लाय, येऊ देत कॉल। असा इंटरव्ह्यू क्रॅक करेल ना, थोड्या वेळाने कोण कोणाचा इंटरव्ह्यू घेते तेच नाही कळणार। नेक्स्ट पॉइंट, किटी पार्टी चालणार नाहीत। ऑफिस मध्ये मेकअप गप्पा टप्पा अजिबात चालणार नाहीत, सरळ बाहेर काढीन मी। लिहिलंस? हा डन सर। गुड। सर मला रावत नाही म्हणून एक विचारू काय? विचार। ते आपल्या ऑफिस मध्ये बायका आहेत का सर? नाही ना? मग ही जी आपण नोटीस लावणार ती काय आपल्या पुरुष मंडळींना वाचायला लावायची? तुला काय वाटलं सकाळ सकाळी मी टाइमपास करायला बोलवलं तुला इथे? मूर्ख वाटलो मी? हो सर। हा, नाही सर, तेच तुम्ही। एक मिनिट सर, तुम्ही म्हणताय आपल्या ऑफिस मध्ये बायका येणार आहेत? अनफॉर्च्युनेटली यस। त्या आकाशच्या एम्प्लॉई असणार आहेत, आपल्या नाही। आपण ऑफिस स्पेस शेअर करतोय आणि हे फक्त मी माझ्या बहिणीसाठी करतोय, कळलं? अदरवाईज मी याची परमिशन दिलीच नसती। मुली सर लक्ष कुठे? कुठे काय सर? कुठे नाही, इथेच लक्ष आहे। तुम्ही हे बोललात ना अचानक ते बायका बिका, तर मी एकदम 2 मिनिटात गोकुळात गेलो सर। म्हणजे मी तिथे काना आहे, माझ्या आजूबाजूला फुलटो एकदम गोपिका वगैरे माझ्या जवळ येतात आणि तुम्ही तिथे लांब उभे आहेत, काऊस कोण नाही। तुम्ही नव्हते सर, तुम्ही नव्हते सर। सर तुम्ही खरं सांगा मला, तुम्ही शाळा घेताय माझी? तुम्ही मजाक करताय ना सर? खरं बोला सर, मस्करी। तुला काय मी जोकर वाटलो का रे? हो सर।
नाही सर, नाही म्हणजे तुम्ही मजाक नाही करत आहे सर. सर तुम्ही जोकर नाही, तुम्ही आज माझ्यासाठी साक्षात देव आहात सर. बायकांना एंट्री. सर सर एक रिक्वेस्ट आहे सर, मनापासून रिक्वेस्ट, एकदम डीपली आतून रिक्वेस्ट आहे सर. सर बाकी काही करा तुम्ही, आकाश पाताळ एक करा सर. वारा थांबवा, सूर्य चंद्र तारे सगळ्यांना जमिनीवर घेऊन या सर. वाटेल ते करा सर, लोकांचे श्वास थांबवले तरी चालेल सर. पण हा जो डिसिजन घेतलाय ना सर, हा बदलू नका सर. तुम्हाला नाही सांगू शकत मी केवढा खुश झालोय सर. सर पाहिजे ना एक वेळ माझ्या प्रमोशनचं पुणे टाका सर, मला काय नाही फरक पडणार. पण हा डिसिजन असाच राहू द्या सर. सर मी इंग्लिश नाही बोलणार सर, मी इंग्लिश नाही बोलणार, इंग्लिश बॅन करून टाकेन सर. पण हा डिसिजन आहे, हा असाच ठेवा सर. बायकांना आपल्या ऑफिस मध्ये येऊ द्या सर. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू नाही सर, इंग्लिश नाही, धन्यवाद सर. धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. मी निघतो सर. अरे निघतो सर. मॅक, मावशी आता खूप उशीर झालाय, आम्ही निघतो. अगं थांब थांब, पहिल्यांदा आलीस ना, अशी ओटी भरल्याशिवाय कशी जाशील? बाय, सामान घेऊन ये ओटीचं. ये ग. ओटी भरते हा. ए फोन का नाही उचलतेस? कुठे होतास तू? मी नाही, या टेबलाला विचारतीये. तूच ना, कुठे होतास? आई जे काय विचारतेस ना ते लवकर विचार. कसं आहे ना, मला झोपायचं आहे, मला घाई आहे. उद्या सकाळी ना लवकर मला एका महत्वाच्या कामावर जायचं आहे. सकाळी एरवी 12 वाजेपर्यंत तांगड्या वर करून पडलेला असतोस तू. कुठे जायचं सकाळी? आई असं विचारायचं नसतं ग. आजी म्हणते ना की असं विचारलं ना तर मग मेसअप होतं काम. अच्छा, मग नको सांगूस. पण आज दिवसभर कुठे होतास? एवढे फोन करतो तर काही उत्तर नाही, फोन उचलला नाहीस. दादा बरोबर ऑफिसला जाणार होतास, तो गेला. काय काय बरा आहेस ना तू? हा, काही झालं नाही ना तुला? हा मी बरा आहे, एकदम बरा आहे, मस्त. मला काय झालंय, मी बोललो ना मला ते काम आहे महत्वाचं, आणि कामं कशी पटकन व्हायला हवी ना. आणि मला नाही आवडत आहे अशी कामं इनकम्प्लीट ठेवायला. बरोबर. मग एक काम करूया, उद्या सकाळी तू उठलास ना की मग आपण दोघं एकत्रच निघूया, तुझं काय ते काम करूया आणि मग तिकडनं एकत्रच ऑफिसला जाऊया. नाही 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 नाही, एकत्र नको. आपण उद्या नको, आपण परवा जाऊया. आपण परवा जाऊया. बरं झालं हा आलास. माझं काही ऐकत नाहीये. आता तूच समजाव याला. हा, मी प्रश्न विचारलेला आवडत नाही. दिवसभर कुठे होता विचारलं तर सांगत नाही. ऑफिसला का गेलाय काहीच बोलत नाही. उडवाउडवीची उत्तरं देतो. रिलॅक्स रिलॅक्स, बस 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 बस. मी आहे ना, नाही, मी आहे ना, मी बोलतो ना त्याशी. गौतम बघितलं, गेला ना निघून. अरे थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी ना यांनी. मी बोलतो त्याच्याशी. हो, तू प्रेमाने अंजारून गोंजारून बोलशील, मी आरडाओरडा करून चिडून बोलेन, 2 फटके मारेन. ते नको आहे की नाही? ते नको याला. अगं लहान आहे अजून. आता कसला लहान? डोक्याला बाशिंग बांधून लग्नाला तयार आहे. हा लहान आहे?